जय गुजरातवरून राजकीय वादळ, उपमुख्यमंत्री शिंदे यांचं स्पष्टीकरण. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी वक्तव्य करून वाद उडवून घेतला. एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा केली. यावरून दिवसभर टीका सुरू होते आणि राजकीय वादळ निर्माण झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर भाषणाची सांगता करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासाठी शायरी करत शेर म्हटले आणि त्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा करत भाषणाची सांगता केली. त्यांच्या जय गुजरात घोषणेमुळे राजकीय वातावरण अगदी ढवळून निघाला. केंद्रीय मंत्री अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर होते. जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण केलं. भाषण संपताना शिंदे यांनी धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जय गुजरातवरून एकनाथ शिंदेवर जोरदार निशाणा साधला. सुषमा अंधारे यांनी टीका केली. म्हणाल्या की एका मराठी कवितेची ओळ आहे, मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं बाळा. माती लई थोर आहे, तिला कसं विसरावं. परंतु मराठी मातीत ज्यांचा देह पोचला आहे त्यांना या मराठी मातीशी प्रामाणिक राहता येत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. म्हणाले की मी नेहमी जय हिंद, जय महाराष्ट्र तर म्हणतच असतो. जय हिंद हा देशाचा अभिमान, तर जय महाराष्ट्र हा राज्याचा अभिमान. त्यासोबत मी शेवटी जय गुजरात म्हणालो, कारण समोरची सगळी लोक गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली. तिथे जो प्रकल्प उभा राहिला आहे तो सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे त्यांची प्रशंसा करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी मी तसे म्हणालो.